नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 आहे त्यामधला क्वेश्चन 1 आहे त्यातला एक्झाम्पल थर्ड अँड फोर्थ। चला सगळ्यात पहिले एक्झाम्पल थर्ड काय आहे तो बघून घ्या। एक्झाम्पल थर्ड काय आहे, काय म्हणतोय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट दिलेला आहे 5, 3, -7 आणि -4 हा डिटर्मिनंट आहे आणि ह्या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे। असे चार ऑप्शन दिलेले, त्या चार पैकी एक आपल्याला व्हॅल्यू आहे ती काय आहे ती बघूया। चला सगळ्यात पहिले काय करू आपण, हा जो डिटर्मिनंट आहे याला एक नाव देऊन टाकू। याला नाव देऊ आपण, सपोज या डिटर्मिनंटचं ए घेऊ नाव आणि डिटर्मिनंट काय आहे आपला 5, 3 -7 आणि -4। आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करताना आपण काय करतो असतो, हा असा मल्टिप्लिकेशन आणि असा मल्टिप्लिकेशन, याचा फॉर्म्युला काय आहे एडी मायनस बीसी। एडी मायनस बीसी हा फॉर्म्युला आहे आणि हा ए बी सी डी अशा चार व्हॅल्यू आहे। आता चला सगळ्यात पहिले काय करू आपण, पहिले काय असतं 5 × 4 म्हणजे असा मल्टिप्लिकेशन बघा, ए आणि डी। जर कधी हा याला ए घेतला, याला बी घेतला, याला सी घेतला आणि याला डी घेतला तर बघा ए आणि डी चा मल्टिप्लिकेशन। सो ए च्या जागी काय आपला 5 आणि मग इकडे काय -4। ओके, म्हणजे लक्षात ठेवा ते फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा। पण सगळ्यात काय पहिले असा मल्टिप्लिकेशन, कसा असा मल्टिप्लिकेशन, मग मायनस आणि मग असा मल्टिप्लिकेशन। सिंपल आहे, मायनस मायनस असा मल्टिप्लिकेशन कसा 3 × -7। ओके, हे सिक्वेन्स चुकायचं नाही, पहिले असाच करायचा मग मायनस घ्यायचं आणि मग असाच मल्टिप्लिकेशन करायचं। आलं लक्षात? चला करा आता, सिंपल मल्टिप्लिकेशन आहे काय 5 × 4 5 चोक 20 आणि हा मायनस, प्लस इंटू मायनस किती येणार मायनस, आणि हा ऑलरेडी फॉर्म्युल्यातला मायनस। आणि आता बघा इथं किती 3 × 7 म्हणजे 7 × 21, पण हा प्लस आणि मायनस किती होणार मायनस। ओके, आलं आलं। चला बघा आता ए -20 हा मायनस इंटू हा मायनस किती होणार प्लस, मायनस इंटू मायनस किती होते प्लस। ही प्रॉपर्टीज आहे याच्या अरिथमेटिकच्या सगळ्या। चला 21, आता बघा -20 प्लस 21 किती येणार 1। सिंपल आपलं सबट्रॅक्शन आहे, ऍडिशन आहे। चला आन्सर लिहा ANS, आन्सर इक्वल टू बघा ऑप्शन मध्ये काय आहे बघा डी, आन्सर किती आहे डी आणि किती 1। ओके, आलं लक्षात? हे एमसीक्यू आपल्याला बोर्ड एक्झामला येतात। प्रॉपरली एमसीक्यू करून घ्यायचे सगळे। प्रॉब्लेम सेट जेवढे पण आहे मॅथ 1 चे मॅथ 2 चे जेवढे प्रॉब्लेम सेट आहे त्यातला ईच अँड एव्हरी एमसीक्यू प्रॉपरली करून घ्यायचा, त्यातलेच एमसीक्यू पडतात। ओके मित्रांनो, चला लक्षात ठेवा। आता असेच आणि एमसीक्यू सॉल्व्ह करताना जास्त स्टेप वाढवायच्या नाही, कारण की ते फक्त एकच मार्काला असतं। जास्त स्टेप वाढून आपल्याला जास्त मार्क भेटणार नाही। ओके, जेवढ्या शॉर्ट मध्ये एमसीक्यू सॉल्व्ह करसान तेवढ्या शॉर्ट मध्ये आन्सर काढसान, तेच आपल्या फायद्याचं आहे, तोच आपला टाइम वाचवते। चला आपण आता ह्याच्यानंतर लगेच एक्झाम्पल 4 बघूया। चला लगेच काय नेक्स्ट क्वेश्चन काय ते बघून घ्या। नेक्स्ट क्वेश्चन एक्झाम्पल 4 आहे आपला, काय म्हणते बघा, टू सॉल्व x + y = 3, 3x - 2y - 4 = 0 बाय डिटर्मिनंट मेथड फाइंड d। असे दोन इक्वेशन दिलेले आपल्याला आणि ते म्हणतं हे सॉल्व करा बाय डिटर्मिनंट मेथडने आणि फाइंड द d। d ची व्हॅल्यू काढा। आता सगळ्यात पहिले बघा d काढतोय आपण, तर लिहा डिटर्मिनंट, त्याचं नाव घेऊ आपण d, तुम्ही काही पण घेऊ शकता नाव। ओके, आता d मध्ये कोणत्या व्हॅल्यू असतात, जर कधी तुम्ही डिटर्मिनंट मेथड व्यवस्थित बघितलं असेल तर त्या हा d चे व्हॅल्यू फाइंड करताना आपण काय करतो, ह्या इथं x च्या व्हॅल्यू लिहितो आणि इथं y च्या व्हॅल्यू लिहितो। x च्या व्हॅल्यू म्हणजे किती, x चे कोएफिशियंट या साइडला लिहितो आणि इथं लिहितो y चे कोएफिशियंट। चला मला सांगा ह्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट किती आहे, बघा x चा कोएफिशियंट 1, काही नाही म्हणजे 1। या साइडला आपण x चे कोएफिशियंट लिहितो। ओके, आणि या साइडला y चे। चला आणि मला सांगा ह्या इक्वेशन मध्ये x चे कोएफिशियंट किती आहे, बघा 3, म्हणजे x चे कोएफिशियंट म्हणजे काय, x च्या लगतची संख्या किती आहे, चला 3, x ला खेटून किती आहे 3। आता इथं काय पाहिजे आपल्याला y, तर मला सांगा ह्या इक्वेशन मध्ये y चे कोएफिशियंट किती आहे 1, कारण की जिथं काही नाही तिथं काय असतं 1।
ओके. आणि मला सांगा आता ह्या इक्वेशन मध्ये y चे कोएफिशियंट किती? -2. -2 म्हणजे काय? साइन पण कन्सिडर करायचं. चला आलं. आता x चे कोएफिशियंट भेटले, y चे कोएफिशियंट भेटले, d ची व्हॅल्यू काढायची. सो इक्वल टू d ची व्हॅल्यू, डिटर्मिनंट ची व्हॅल्यू काढताना आताच बघितलं आपण असा मल्टिप्लिकेशन, मग असा मल्टिप्लिकेशन. तो फॉर्म्युलाच आहे पण आपण डायरेक्ट त्याला लक्षात ठेवण्यासाठी असं केलं 1 इंटू -2 मायनस, हा मायनस कुठं? फॉर्म्युल्यातला मायनस आहे आणि हा 1 इंटू 3. मग असा मल्टिप्लिकेशन कसा? असा मल्टिप्लिकेशन करायचा 1 इंटू 3. ओके, आलं लक्षात. चला आता सॉल्व करा, सिंपल आहे सॉल्व. आता 1 इंटू -2 किती येणार? -2 प्लस आणि मायनस चा मल्टिप्लिकेशन मायनस येतो. इथं आला मायनस हाफ, हा बघा हा मायनस जशाच तसा. इथे किती? 1 इंटू 3 किती येणार? आपला 3. मला सांगा आता किती येणार आपली डिटर्मिनंटची व्हॅल्यू? बघा d ची व्हॅल्यू -2 आणि -3 किती येणार? -5. ऍडिशन करायची आणि साइन म्हणजे मायनस आणि मायनस किती होणार? 5. ओके, बघा आहे का कुठं ऑप्शन? आहे बघा, -5 हे ऑप्शन सी. इथं लिहा. आता इथं लिहा तुम्ही, काय नाही बघा. आन्सर इक्वल टू आपलं किती आलं? ऑप्शन सी. आणि किती आहे? -5. ओके, आलं लक्षात. आलं. असेच प्रकारे एमसीक्यू सॉल्व करायचे, जेवढे शॉर्ट होईल तेवढे शॉर्ट आणि 1 मार्क ठेवून टाकायचा. कारण की 1 मार्क हा महत्वाचा असतो. इथं कसं आहे, स्टेपला मार्क नाही, 1 मार्क सटकन आपलं प्रॉपरली 1 मार्क आपला बळकट होत राहतो. चला मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.